श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. स्वामी माझे सोबती 1990 या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सेवेकरांनो, अंतकरण असता पवित्र, सदा वाचावे गुरुचरित्र. आपण सर्व सेवेकरी बंधू भगिनी गुरुचरित्राचं पारायण करतो, पण खूप जणांना माहीत नाही की गुरुचरित्र पारायण काळात काय खावे व काय खाऊ नये याबद्दलचे नियम. तर गुरुमाऊली आपल्याला याबद्दल हितगुजमधून सांगतात. गुरुमाऊली सांगतात, एक धान्य गहू खावे किंवा गव्हाची चपाती खावी. पालेभाजी खाऊ शकतात, ज्यात लाल माठ, हिरवा माठ, राजगिरा, पालक, करडई, कोथिंबीर, कढीपत्ता खावी. फळभाज्या खाऊ शकतात, बटाटा, टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, गिलक, ढोबळी मिरची, हिरवी किंवा लाल मिरची, तोंडले, गाजर, सुरण व रताळे. सर्व फळे खाऊ शकतात, पण कडू वर्ज्य. तेल सूर्यफूल व करडई वापरू शकतो, परंतु शेंगदाणा तेल आणि सोयाबीन तेल वापरू नये. मसाला, ज्यामध्ये हळद, लाल मिरची, जिरे खाऊ शकतात. गरम मसाला, कोरडा गरा मसाला हा वर्ज्य आहे. दूध, दही, ताक, कढी खाऊ शकतात. पारायण काळादरम्यान वारानुसार उपवास असेल तर उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात, म्हणजे शिंगाडा पीठ, बटाटे, रताळे, साबुदाणा, राजगिरा खाऊ शकतो. वर्ज्य, द्विदल धान्य, कडधान्य, शेंगदाणे, डाळी खाऊ नये. गवार, वांगे, कारलं, वाल, शेपू, मेथी, कांदापात, लसूण, कांदा, मोहरी, वरण भात वर्ज्य. आपण चहा, कॉफी घेऊ शकतो. पित्तकारक पदार्थ, वातकारक भाज्या, बाहेरचे पदार्थ, मैदा खाऊ नये. सर्व सेवेकरांना एक विनंती आहे, गुरुमाऊलींनी जे नियम पाळायला लावले खाण्याबद्दलचे ते आपण सर्वांनी पाळावेत. सेवेकरांनो, सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा. स्वामी माझे सोबती 1990 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.